नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया नजारा टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, SBI म्युच्युअल फंड सेल्स 2.43% स्टेक इन नजारा टेक्नॉलॉजीज फॉर रुपीज 216 कोटी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, SBI म्युच्युअल फंडने नजारा टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीची 2.43% हिस्सेदारी 216 कोटी रुपयांमध्ये सेल केली आहे. म्हणजे SBI म्युच्युअल फंडने नजारा टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीचे 90 लाख शेअर सेल केले आहे. आणि आता नजारा टेक्नॉलॉजीज या कंपनीमध्ये SBI म्युच्युअल फंडची हिस्सेदारी 5.78% ने घसरून आता राहिलेली आहे 3.35%. आणि याच अपडेटमुळे नजारा टेक्नॉलॉजीज लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया इंडियन ओव्हरसीज बँक बद्दल. तर मित्रांनो, इंडियन ओव्हरसीज बँक गेट्स RBI नोड टू सेटअप IFSC बँकिंग युनिट ॲट गिफ्ट सिटी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, इंडियन ओव्हरसीज बँक या बँकला RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून मंजुरी मिळाली आहे. कशासाठी? गुजरातमध्ये गिफ्ट सिटी येथे इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर बँकिंग युनिट इस्टॅब्लिश करण्यासाठी. आणि याच अपडेटमुळे इंडियन ओव्हरसीज बँक ही फोकसमध्ये आलेली आहे. आणि मित्रांनो, इंडियन ओव्हरसीज बँक या बँकमधून गव्हर्नमेंटने आपली हिस्सेदारी देखील OFSच्या थ्रू सेल केली होती. आणि आता तो शेअर होल्डिंग अपडेट झाला आहे. आणि आता आपण येथे बघू शकतो, इंडियन ओव्हरसीज बँकमध्ये प्रेसिडेंट ऑफ इंडियाची म्हणजे गव्हर्नमेंटची हिस्सेदारी 94.61% ने घसरून आता राहिलेली आहे 92.44%. आणि हा डिसेंबर 2025चा डेटा आहे. चला आता बोलूया आदित्य बिर्ला कॅपिटल बद्दल. तर मित्रांनो, आदित्य बिर्ला कॅपिटल इन्व्हेस्ट रुपीज 40 कोटी इन आर्म ABC कॅपिटल वाया राईट्स इश्यू. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेड या कंपनीने राईट्स इश्यूच्या थ्रू आपल्या होली ओन सबसिडरी कंपनी आदित्य बिर्ला कॅपिटल डिजिटल लिमिटेडमध्ये 40 कोटी रुपये इन्व्हेस्ट केले आहे. आणि याच अपडेटमुळे आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया वारी एनर्जीज लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, वारी एनर्जीज आर्म कमिशन्स 3.05 गिगावॅट सोलार इन्व्हर्टर फॅसिलिटी इन गुजरात. तर मित्रांनो, वारी एनर्जीज लिमिटेड या कंपनीच्या सबसिडरी कंपनी वारी पॉवरने गुजरातमध्ये सरोधी वलसाड प्लांट येथे 3.05 गिगावॅटचा सोलार इन्व्हर्टर मॅन्युफॅक्चरिंगचे 29 डिसेंबर 2025ला कमर्शियल ऑपरेशन्स स्टार्ट केले आहे. आणि याच जबरदस्त अपडेटमुळे वारी एनर्जीज लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर वारी एनर्जीज लिमिटेड या कंपनीचे CEO अमित हे रिझाईन करणार आहे. आणि मित्रांनो, यांना रिप्लेस करणार आहे राठोड. आणि मित्रांनो, याच दोन अपडेटमुळे वारी एनर्जीज लिमिटेड ही कंपनी या दोन अपडेटमुळे फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, NTPC ग्रीन आर्म डिक्लेअर कमर्शियल ऑपरेशन ऑफ 13.98 मेगावॅट ॲट खावडा 1 प्रोजेक्ट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड या कंपनीच्या होली ओन सबसिडरी कंपनी NTPC रिन्युएबल एनर्जीने गुजरातमध्ये खावडा 1 सोलार PV प्रोजेक्ट येथे 13.98 मेगावॅटचा सोलार पॉवर कॅपॅसिटीची ॲडिशनल कमर्शियल ऑपरेशन डिक्लेअर केली आहे. आणि मित्रांनो, यानंतर NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड ग्रुपची टोटल इन्स्टॉल कॅपॅसिटी वाढून झाली आहे 8010.28 मेगावॅट. आणि याच अपडेटमुळे NTPC
ग्रीन एनर्जी लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया श्रीराम फायनान्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, श्रीराम फायनान्स शेअर गेन ॲज केअर अपग्रेड डेप्थ रेटिंग टू AAA आफ्टर MUFG डील. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, केअर रेटिंग्सने श्रीराम फायनान्सच्या नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचर आणि सब ऑर्डिनरी डेप्ट जो आहे 2,500 कोटी रुपये त्याचा क्रेडिट रेटिंग अपग्रेड केला आहे. केअर AA प्लस स्टेबल आउटलुक पासून केअर AAA स्टेबल आउटलुक. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे श्रीराम फायनान्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअर गेन ऑन ऑर्डर्स विन वर्थ ₹569 कोटी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, डिफेन्स कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या कंपनीला 569 कोटी रुपयांचे ॲडिशनल ऑर्डर्स मिळाले आहे. रडार्स, टँक ओव्हरहॉल, कम्युनिकेशन इक्विपमेंट, फायर कंट्रोल सिस्टम, सिम्युलेटर्स, अँटिना, स्टेबिलायझेशन सिस्टम्स, सेक्युरिटी सॉफ्टवेअर कंपोनंट अपग्रेड आणि तसेच इतर सर्व्हिसेसकरिता भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडला हा ऑर्डर मिळाला आहे. आणि याच अपडेटमुळे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या दिग्गज कंपनी टायटन कंपनी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, टायटन कंपनी शेअर गेन ऑन बी ऑन डेब्यू इट्स फर्स्ट लॅब ग्रोन डायमंड स्टोअर. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टायटन कंपनी लिमिटेड या कंपनीने आपला पहिला लॅब ग्रोन डायमंड ज्वेलरीचा स्टोअर मुंबईमध्ये बियॉन या ब्रँडच्या अंडर लॉन्च केला आहे. आणि याच्या थ्रू टायटन कंपनी लिमिटेडने लॅब ग्रोन डायमंड ज्वेलरी सेगमेंटमध्ये एंट्री केली आहे. आणि मित्रांनो, याच जबरदस्त अपडेटमुळे टायटन कंपनी लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, RVNL विन्स ₹201 कोटी प्रोजेक्ट फ्रॉम ईस्ट कोस्ट रेल्वे. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेडला ईस्ट कोस्ट रेल्वे कडून 201 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, हा ऑर्डर RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेडला 18 महिने म्हणजे 1.5 वर्षामध्ये कंप्लीट करायचा आहे. आणि याच अपडेटमुळे RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.